रेडी स्टार्ट. कुटुंब नियोजन सक्तीने न करता खुशीच्या मार्गाने व्हावे हा येथे झालेल्या चर्चेचा आणि करण्यात आलेल्या सूचनांचा गाभा होता. कुटुंब नियोजनासाठी गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत. हा कार्यक्रम अंमलात आणीत असताना मर्यादित प्रमाणात का होईना लोकसंख्या वाढीवर परिणाम झाला पाहिजे, पण तसे काही दिसून येत नाही. उलट पक्षी राज्याची लोकसंख्या वाढत आहे. खुशीच्या मार्गाचा अवलंब करीत असताना याबाबतीत काही दोष आहेत, काही उणिवा आहेत, हे या ठिकाणी स्पष्ट झाले. दोष कोणते दिसले? या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित झाल्यामुळे इतर आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, हे समजले. कोणताही कार्यक्रम अंमलात आणीत असताना इष्टांक दिल्याशिवाय तो बरोबर अंमलात आणता येत नाही. एवढ्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या पाहिजेत असे ठरवण्यामध्ये सरकार काहीतरी चूक करते असे म्हणणे बरोबर नाही. इष्टांक अंमलात आणीत असताना ज्यांच्यावर ती जबाबदारी टाकली असेल त्यांचे समाज जीवनामध्ये काय स्थान आहे, ते कशा रीतीने काम करतील याचा विचार करीत असताना असा इष्टांक ठरवला तर त्यात काही चूक झाली असे म्हणणे बरोबर होणार नाही. नजीकच्या भविष्यकाळात दररोज प्रत्येक शस्त्रक्रिया केंद्रावर 20-22 लोकांवरची शस्त्रक्रिया आपण संपवू शकलो तर दरवर्षी 3.5 लाख लोकांच्या शस्त्रक्रियांचे काम होणार आहे. याबाबतीत पुरेसे काम झाल्यानंतर आपली जी व्यवस्था आहे तिचा उपयोग इतर ठिकाणी करता येण्याची शक्यता आहे. खुशीचा अवलंब करीत असताना काही लोक वेगळ्या कारणास्तव आपल्या प्रयत्नाला विरोध करीत आहेत. ज्यांना हा कार्यक्रम मान्य आहे त्यांच्यावरही त्याची प्रतिक्रिया होऊ लागली आहे. काही लोकांच्या धर्माच्या नावाखाली कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला विरोध करीत आहेत. त्याची प्रतिक्रिया इतरांवर होताना दिसते. अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली या कार्यक्रमाला विरोध होऊ लागला आणि अनिर्बंध अशी लोकसंख्या वाढू दिली तर त्याचा देशहितावर विपरीत परिणाम होणार आहे. स्टॉप.